नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील 3.1 व्हाय ही पोयम अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण वॉर्मिंग अपचा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. वॉर्मिंग अपमध्ये चिटचॅट क्वेश्चन्स असतात, हे तर आता तुम्हाला माहितीच झालेले आहेत. तर आता या चिटचॅट क्वेश्चन्सचे आपण आन्सर पाहूया. हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी दिलेले उत्तर आहेत. तुम्ही हेच उत्तरं न लिहिता स्वतःच्या मनाने उत्तर तयार करा, ते तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. पहा, व्हाय डू वी आस्क क्वेश्चन, आपण प्रश्न का विचारतो? तर याचा आन्सर आहे वी आस्क क्वेश्चन व्हेन वी वॉन्ट टू नो द आन्सर फॉर थिंग्स वी डू नॉट नो. आपण प्रश्न का विचारतो? कारण की आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसते किंवा त्याबद्दल काहीच गोष्टी माहीत नसतात, तेव्हा आपण त्याविषयी प्रश्न विचारतो. तर मग तुम्ही इथं असं सुद्धा लिहू शकता, व्हेन वी आस्क क्वेश्चन वी वॉन्ट द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द अननोन थिंग्स, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्याबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी सुद्धा आपण प्रश्न विचारतो. तर या दोन्ही प्रश्न अशा दोन पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता. दुसरं आहे डू वी गेट ॲन्सर टू ऑल क्वेश्चन्स, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते का? तर पहा, डू वी गेट ॲन्सर टू ऑल क्वेश्चन. तर आता इथे ॲन्सर असं लिहू शकता, यस, विथ द टेक्नॉलॉजी अव्हायलेबल दीज डेज वी कॅन गेट ॲन्सर टू मोस्ट ऑफ द क्वेश्चन. हो, बऱ्यापैकी आता खूप टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, तर या दिवसांमध्ये खूप साऱ्या प्रश्नांचे आन्सर आपल्याला मिळतील. बट देअर आर अ फ्यू थिंग्स फॉर विच वी गेट ॲन्सर ओनली बेस्ड ऑन अवर प्रिव्हियस एक्सपिरियन्स. आणि काही गोष्टी अशा असतात की जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही किंवा त्याचा अनुभव आलेल्याशिवाय आपण त्याचा ॲन्सर देऊ शकत नाही. तर एक्सपिरियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. एक्सपिरियन्स आला की मग आपल्याला त्या गोष्टीशी असलेले ॲन्सर्स ते सुद्धा आपल्याला देता येतील. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन अवर लाईफ. प्रश्न आपल्या जीवनात कसे उपयोगी ठरतात? क्वेश्चन्स हेल्प अस टू लर्न मेनी न्यू थिंग्स. विदाऊट क्वेश्चन वी कॅन नॉट गेट द ॲन्सर. जर प्रश्नच नसतील तर आपल्याला उत्तर मिळेल का? विदाऊट क्वेश्चन आपल्याला काही गोष्टींची माहिती मिळेल का? नाही. एखादी गोष्ट, कोणतीही गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर ते आपण माहीत करून घेण्यासाठी प्रश्न विचारतो. म्हणून क्वेश्चन्स आर व्हेरी हेल्प अस टू लर्न मेनी न्यू थिंग्स. दे हेल्प अस टू ग्रो इन लाईफ. जीवनामध्ये ग्रो होण्यासाठी सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स मदत करतात. ओनली विथ द क्वेश्चन्स वी कॅन मेक शुअर अवर डिसिजन इज राईट. पुढचा प्रश्न आहे, डू वी थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन. प्रश्न न विचारता आपण सारासार विचार करू शकतो का? ओनली विथ द क्वेश्चन वी कॅन थिंक क्रिटिकली. तुम्ही इथं डूनी प्रश्न चालू लिहिला, दॅट इज अ व्हर्बल क्वेश्चन, म्हणून आपण इथे नो यायला हवं की नो विदाऊट वी थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन्स. हे जे आन्सर आहे तुम्ही लिहू शकता की नो, वी डू नॉट थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन्स. आणि इथे डू नॉट लावायचं आहे, मग आन्सर होईल आपलं नो, वी डू नॉट थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन. ओनली विथ द क्वेश्चन वी कॅन थिंक क्रिटिकली. पुढचं आहे, विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन. असे WH या अक्षराने सुरू होणारे कोणते 5 शब्द प्रश्न तयार करताना वापरले जातील? तर पहा, व्हॉट, व्हेअर, व्हाय, विच आणि हुज हे प्रश्न आहेत ते. आता आपण या 5 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. पुढे जाऊया. पुढे पहा, पुढचा प्रश्न असा आहे, मेनी व्हाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहुड मस्ट हॅव बीन ॲन्सर्ड बाय द नाव. ॲट यू मे want to know the why of many facts. Write down 5 such questions based on the reason or cause one is done for you. पहा, तुम्हाला लहानपणापासून एक पद्धत असते, लहान मुलांची प्रश्न विचारण्याची एक पद्धत असते की का, व्हाय हा प्रश्न ते नेहमी विचारतात. असंच का, तसंच का. तरीसुद्धा आपण प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेले आहेत आणि अजून असे प्रश्न आहेत आपल्या जीवनामध्ये की लहानपणापासून आपण विचारले पण त्याचे उत्तर आपल्याला मिळालेले नाहीत. मग ज्याची कारणे उत्तरे तुम्हाला आजही माहीत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत. त्यातले 5 प्रश्न आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्यातले एक प्रश्न तुम्हाला
लिहून दिलेला आहे तो. व्हाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन. सो यू हॅव टू राईट धिस टाईप ऑफ क्वेश्चन. ज्या प्रश्नांची आजपर्यंत तुम्हाला उत्तर लिहिलेली नाहीत असे प्रश्न तुम्हाला इथे लिहायचे आहेत. पुढे पहा, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड टू कंप्लीट द क्वेश्चन टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिव्हन इन द ब्रॅकेट. आता खाली दिलेले जे प्रश्न आहेत कंसाले अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी पर्यायातून योग्य प्रश्नार्थक शब्द वापरून प्रश्न पूर्ण करा. तुम्हाला इथे प्रश्न दिसते आहेत पान क्रमांक 55वर. तर तुम्ही इथे 55 पेज नंबरवर पाहू शकता की काही क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला इथे हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत हाऊ, व्हेन, व्हेअर, व्हॉट, हू, हुज, विच, व्हाय हे तुम्हाला इथं फिलअप करायचे आहे की कोणता WH वर्ड्स या प्रश्नासाठी यूजफुल आहे आणि याचं ॲन्सर तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. तर पहा आता आपण तयार करूया. पहिला क्वेश्चन आहे किंवा ब्लँक, मुंबई. मुंबई इज द कॅपिटल ऑफ द महाराष्ट्र. इथे ॲन्सर काय आहे? मुंबई. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तर आता मुंबई आपल्याला विचारायचे की हाच ॲन्सर आहे आपलं मुंबई. मग ॲन्सर असेल तर ते ॲन्सर प्रश्नामध्ये येईल का? नाही. मग आता आपल्याला इथे काय वापरावं लागेल की महाराष्ट्राची कॅपिटल काय आहे, राजधानी काय आहे. तर मग काय सांगाल तुम्ही काय आहे? त्यासाठी शब्द कोणता आहे? हाऊ, व्हेन, व्हेअर, व्हॉट, व्हॉट. मग इथे आपल्याला काय लिहावं लागेल? व्हॉट. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे फर्स्ट आपण फिलअप केली. सेकंड, ऑन SB रोड इज युअर स्कूल लोकेटेड. ऑन SB रोड. SB रोडवर तुझी स्कूल आहे का? आहे. तर आता हे आन्सर असायला हवं ऑन SB रोड. मग आता यासाठी इथे कोणतं आहे की आपण कुठेही ॲड्रेस विचारायचा असेल तर आपण प्रश्न कशाने विचारतो की तुझी स्कूल कुठे आहे, कुठे. मग कुठेसाठी शब्द कोणता आहे? व्हेअर. मग आपण इथे लिहिणार आहोत व्हेअर. त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा, नेक्स्ट मंडे इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. मग आता नेक्स्ट मंडे हा आपला ॲन्सर असणार आहे. ते प्रश्नार्थ यायला नको. मग यासाठी WH वर्ड कोणता घ्यायचा आहे? एक्झाम म्हणजे तुझी एक्झाम पुढच्या सोमवारपासून चालू होणार आहे का? कधी चालू होणार आहे? मग कधीसाठी शब्द आहे व्हेन. मग आपण इथे फिलअप करणार आहोत व्हेन. व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बी बिगिन. नंतर आहे 4th नंबरचं, स्लोली डज द ओल्ड मॅन वॉक. स्लोली हे ॲन्सर आहे. ओल्ड मॅन कसा चालतो. मग कशासाठी शब्द काय आहे? हाऊ. फर्स्ट नंबरचं इथे आपण हाऊ लिहिणार आहोत. हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक. नंतर 5 नंबरचं, ब्ल्यू कलर इज माय फेवरेट कलर. तुझा फेवरेट कलर कोणता आहे किंवा मग कोणता आहे. तर मग त्यासाठी शब्द कोणता आहे? विच. आपण इथे विच लिहिणार आहे. विच इज युअर फेवरेट कलर. नेक्स्ट आहे मिसेस अश्विनी पाटील टीचेस यू इंग्लिश. तुम्हाला इंग्रजी कोण शिकवतं असा प्रश्न येऊ शकतो. मग त्याचा ॲन्सर येईल मिसेस अश्विनी पाटील. मग इथे तुम्हाला कोण म्हणजे काय शब्द? हू. त्यानंतर हू टीचेस यू इंग्लिश असा प्रश्न झाला. नंतरचा प्रश्न पहा, माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. आर यू लेट टू स्कूल. मग आता हे ॲन्सर आहे. मग आता इथून आपल्याला शिक्षक विचारू शकता की तू का उशिरा आला? व्हाय आर यू लेट टू स्कूल. इथे शब्द येईल व्हाय. का तू उशिरा का झाला. मग तुम्ही ॲन्सर द्या, माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. हे झालं ॲन्सर. पहा पुढचा 8व्या नंबरचा प्रश्न. त्यामध्ये अमन्स पेन हे ॲन्सर आहे. पेन हॅव यू बोर म्हणजे बोरो. हुज पेन. तू कोणाचा पेन घेतलेला आहे का? मग हुज इथे शब्द आहे हुज. तर अशा पद्धतीने तुम्हाला WH वर्ड्स फिलअप करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला याचे ॲन्सर लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला वॉर्मिंग अप आहे 3.1चा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोयमचं स्पष्टीकरण पाहणार आहोत.